अंडरआर्म क्रिकेटचा बादशाह हा जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मिस्टर राहुल आणि त्याच्या समवेत रोहन म्हणजे एकाच राशीमधील दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, राहुल आणि रोहन. चला गोठिवली संघ आपण अगोदरच उशीर केलाय. यानंतर ते निघणार, मला वाटतं ते लोड करतायत. चला मॅच सुरू ठेवा, मॅच सुरू ठेवा प्लीज. एक्स्ट्रा टाइम आपण घेतलाय, जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तास आपण वेस्ट केलेत आणि आफ्टर लॉंग टाइम पुन्हा एकदा सामन्याला इथे सुरुवात पाहायला मिळेल. धीरज पाटील आणि संदेश मढवी 30+ चे हे खेळाडू ज्यांना आम्ही नेहमीच 30+ मधनं खेळ करताना पाहतो. पाच षटकाचा सामना असेल आणि 5 मिनिटांचा अवधी तुम्हाला प्रति षटकाला मात्र दिला जाईल. 5 चोकच्या 5 5 25 म्हणजे अर्थातच जवळजवळ 50 मिनिटांच्या अवधीमध्ये हा संपूर्ण सामना मात्र संपन्न व्हायलाच पाहिजे. मी विनंती करेन यज्ञेश, चला आपण गोलंदाजीसाठी मात्र सुरुवात करायची. क्विक पंच सेमीफायनल नाही झाली तर मजा नाही येणार. सेमीफायनल पाहिजे, फुल फोन मध्ये पोहोचलाच पाहिजे. परत तो येईल सध्या उद्या संघ खेळायला. पंचांचा इथे इशारा येतोय. मॅच इज ऑन. 5 षटकांचा सामना. पहिला गोलंदाज यज्ञेश, समोर आहेत फलंदाज मिस्टर राहुल. यज्ञेश याच्या हातोडीमधील पहिला चेंडू मात्र हलकासा बॅटचा खडा इथं जातो. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेग मध्ये. 10 मिळेल 1 आणि धावफलकाचं दार इथं उघडलं जातं. एकूण धावसंख्या पोहोचत आहेत ते बिनबाद 1 वर. सुरुवात इथं पाहायला मिळते आणि एका धावानं मात्र संघाची एकूण धावसंख्या 1 वर. पुन्हा एकदा गोलंदाज यज्ञेश गोलंदाजी मार्कवर तयार. अटमवरती विकेटचा आगामी चेंडू. यावेळेला चेंडू मात्र मिस्टामिंग स्ट्रोक. चेंडू बॅट अँड लेग ते मात्र अंगाचा वेध घेतोय. तदनंतर मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला जाईल. 10 मिळेल 1 आणि संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 2 वर. बिनबाद 2 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. आफ्टर लॉंग टाइम सामना मात्र पुन्हा एकदा सुरुवात होतोय आणि नेरूळ संघ त्यांच्या विरोधात मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन नेरूळ संघ मात्र बराच काळ इथे मात्र मैदानामध्ये उपस्थित होता, हजर होता. तदनंतर मात्र जर का बघितलं गेलं तर राकेश प्रतिष्ठान गोठिवले हा संघ थोडा उशिरा का होईना परंतु यानंतर मात्र सामन्याला इथे सुरुवात पाहायला मिळाली. इथे हलक्या हाताने मात्र फक्त स्टिअर केला चेंडू. 10 मिळेल फक्त 1. दोन्ही फलंदाज मात्र आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं इथं उघडतायत. धावसंख्या पोहोचते. 3 चेंडू फेकले गेले. 3 धावा धावपळकावर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि जर का विचार केला तर यज्ञेश यानं मात्र खूप चांगली गोलंदाजी स्वीकारली आहे.
कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर बॅटिंगचं प्रिव्हिलेज असतं. बॅटिंगचं प्रिव्हिलेज म्हटल्यानंतर मात्र फलंदाजांना पूरक, फलंदाजांना पोषक असं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. या षटकामध्ये आतापर्यंत कोणत्या प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. मोठा फटका मारण्याचा मोह राहुल याचा. इथे मात्र बीट होतो टप्प्यानं. टप्पा पडल्यानंतर हलकासा फ्लाईट घेतोय चेंडू. गती देखील खूप चांगली होती आणि इथे व्हेरिएशनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यज्ञेश याच्या खात्यामधील चौथा चेंडू आता मात्र डॉट फेकतोय. कंप्लीट बीट केलं गेलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतोय. राटम ओव्हर द विकेट. आगामी चेंडू यावेळेला फुलटॉस फक्त दिशा दाखवली आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार जातो. येईल हा पहिला चौकार राहुल याच्या बॅटमध्ये आणि चौकारानं संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 7 वर. पहिला चेंडू यावेळेला चेंडू लॉफ्ट केला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. लॉफ्ट ऑफच्या साईडनं लॉंग ऑफ मधनं क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचले होते, परंतु इथे हा झेल मात्र निसटला जातोय. धाव मिळालेली 2 आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 वर. भिनबाद 9 अशी एक धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 7. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला धावा येताना पाहायला मिळतात. पहिल्याच चेंडूवर आलेल्या 2 धावा. आता मात्र आक्रमक पवित्रा स्वीकारतायत की काय दोन्ही फलंदाज रोहन आणि राहुल. त्यांच्या समोर नवीन गोलंदाज. पहिलं षटक पॉवर प्लेचं फेकलं होतं. गोलंदाज यज्ञेश यानं धावा खर्च केला फक्त 7. दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय मिस्टर स्वराज. स्वतः कॅप्टन आहेत आणि खूप चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करत असताना इथे पहा, गती पहा. जर का आपल्याकडे स्पीडोमीटर असता तर नक्कीच या गतीचा जर का विचार केला तर कुठेतरी 110 ते 12चा नक्कीच किलोमीटर पर आवरचा हा चेंडू नक्कीच असता. परंतु मी म्हणेन जितका गती, जितका वेग, तितकाच मात्र टप्पा आणि अचूक लाईन आहे स्वराजकडे. खूप चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतर मात्र डॉट बॉल. इथे मात्र रोहन याला आक्रमक पवित्रा स्वीकारावाच लागेल. नेहरू निर्माण संघाचा स्ट्रायकिंग बॅट्समन डाऊन द ट्रॅक स्टेप आउट केलं होतं. अयशस्वी ठरतोय कारण गोलंदाजाचं अँटिसिपेशन पहा किती छान आहे. फलंदाजाच्या स्टांड्सची ओळख आणि फलंदाजाचं जसं मात्र फलंदाजानं स्टेप आउट केला, टप्पा बदलला गेला. शॉर्ट बॉल लेंथ रिलीज केल्यानंतर मात्र किंचितसा हलकासा मात्र त्या चेंडूला फ्लाईट दिली गेली. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये मात्र कोणत्या प्रकारचं कनेक्शन इथे जमलं नाही. पुन्हा एकदा दुसरा सलग चेंडू डॉट फेकतोय. यावेळेला खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढला. ड्रॅग केलाय चेंडूला. चेंडू जाईल लॉंग ऑफ मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होताना पाहायला मिळतील. धाव मात्र मिळेल एक. वन मोर ॲडेड इथे टोटल स्कोर मुजान डबल डिजिट 10 वर दशकात पोहोचतोय. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. मी पुन्हा एकदा विनंती करेन गोठिवली संघाला, कारण गोठिवली संघ आपण मात्र उशिरा उपस्थित राहिलात या स्पर्धेसाठी. स्वराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. टप्पा पहा, रिदमिक ॲक्शन आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शॉर्ट बघून लेंथ व्हेरिएशनचा हा चेंडू हलकासा. या चेंडूवर मात्र गती कमी केली, पेस मात्र कमी केला. फिंगर्स रोल केला होता. हलकासा किंचितचा पडल्यानंतर हलकासा बाहेर जातो, डिव्हिएट होतोय. डिव्हिएट झाल्यानंतर मात्र राहुल याच्या बॅटमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सलग तिसरा चेंडू मी म्हणेन या षटकामधील तिसरा चेंडू डॉट फेकला जातोय. धाव खर्च करतोय फक्त 1. या वेळेला लॉफ्ट ड्राईव्ह
क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न चांगला झाला होता, पुन्हा एकदा झेल सुटतोय. धावा मिळतील 2 आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र शेवटच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला 2 धावा. अवघ्या 3 धावांचं षटक फेकलं. पहिल्या षटकामध्ये 5 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर मात्र डॉट बॉल, तिसरा चेंडू डॉट बॉल, चौथा चेंडू 2 धावा आणि अंतिमच्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा मी म्हणेन धावा मिळतील 2. एकंदरीत 5 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि 5 धावांमध्ये मी म्हणेन जी कॅप्टनची भूमिका आहे ती कॅप्टनची भूमिका यशस्वीरित्या पूर्ण करताना बजावताना आपल्याला पाहायला मिळतील स्वराज. चला स्वराज, आपली टीम, आपण एक्स्ट्रा टाइम घेऊ नका, क्विक लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झाल्या. येस आणि यज्ञेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं षटक, संघाच्या वतीनं तिसरं. या वेळेला लॉफ्ट केला चेंडू, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, आता मात्र चूक करणार नाहीये फलंदाज बाद. विराट कोहलीचं फेवरेट बॅटिंग पोझिशन नॉन स्ट्रायकर एंडवर. यावेळेला फुल टॉस चेंडू लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, झेल इथं टिपतोय फलंदाज राहुल देखील पुन्हा एकदा बाद. नितेश याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. विश्वास यांचे ते छोटे बंधू आहेत, त्याच्या बॅटमधनं हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. असेल इथे फ्लाइट डिलिव्हरी झेल नक्कीच इथे निसटलाय. नितेश आणि विश्वास असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश घरत आणि विश्वास घरत. विश्वासकडनं मात्र थोडासा कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळाला. आज मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र गोठिवली गावचे सुपुत्र केतनजी शेलार
आपल्याला पाहायला मिळतील या सामन्यासाठी. पुन्हा एकदा तयार, डाऊन द टॅक स्टेप आउट केलंय, खराब जजमेंट. गोलंदाज मात्र तितकास यशस्वी ठरतो आणि इथे डॉट बॉलची इथे सांगता होईल. आणि षटकांचा जर का विचार केला तर या षटकामध्ये देखील फक्त धावा येत आहेत 7 आणि एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 19 वर 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 7. एकंदरीत 3 षटकांचा खेळ आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 19 वर 19. येस आणि चौथं षटक मिस्टर कुणाल. स्पिन प्रकारच्या गोलंदाजीवर विश्वास दाखवलाय. स्लॉकचे 12 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि या 12 चेंडूवर मात्र आता मात्र विश्वास घरत आणि नितेश घरत यांना मात्र मोठी फलंदाजी स्वीकारावीच लागेल. चौकार षटकार मात्र यायलाच पाहिजेत. विश्वास घरत स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. मागचा काही कालखंड जर का बघितला गेला तर मात्र खूप चांगला खेळ त्यांना साकारलाय. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, जज करतील यज्ञेश आणि फलंदाज आउट. OUT आउट अँड विश्वास घरत बॅक टू डग आउट. चेंडू आणि चेंडू फलेमध्ये कोणत्या प्रकारचं कनेक्शन मात्र इथे जमलं नाहीये. मला असं वाटते बाईकच्या स्वरूपात धाव मिळेल ही एक. या एका धावण संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 वर. आत्मविश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आत्मविश्वास यशस्वी होण्याची तुम्हाला खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र जरूर देऊ शकतो. ह्या वेळेला मात्र इथे लॉफ्टेड ड्राईव्ह, मिस टायमिंग स्ट्रोक जे इथे पकडला जातो फलंदाज बाद.
मात्र ज्या खऱ्या अर्थानं मोठे फटके आणि मोठे फटक्यानंतर मात्र मोठी धावसंख्येची मात्र आवश्यकता असेल ती नेरुल या संघाला, कारण 5 षटकांचा सामना, धावसंख्या जर का विचार केली तर अवघी 32 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5वं षटक प्रगतीपथावर असताना मात्र नितेश ओ हो 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 यावेळेला चेंडू चांगला पिक केलाय. स्टॅन पिक जज अँड डेलिव्हर ओव्हर दी स्ट्रेट लॉंग ऑन रिजन फॉर अ 6. बॅटिंग फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते नितेश घरत यांच्याकडनं. इथे पुन्हा एकदा चेंडू अंगाचा वेध घेतोय आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. आणि अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडूवर मात्र कुठेतरी 4 ते 6 धावा यायला पाहिजे तर मात्र मॅच मध्ये मजा येईल. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 38 वर. मनगटामध्ये ताकद आहे नितेश घरत. इथे पुन्हा एकदा गतीनं बीट केलाय. सबमरीन डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप आणि कंप्लीट मिस केला गेला. अंतिमचा चेंडू असेल. इथे यावेळेला अंतिम चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार असतील. मनीष इथे यष्ट्या मात्र उद्ध्वस्त गेल्यात. बेल्स डिसलॉज अँड बॅट्समन नितेश घरत बॅक टू डग आउट. 5 षटकांचा सामना इथे झाला. स्वराज मी विनंती करेन की लगेचच आपले सलामीचे फलंदाज आणि मैदानाच्या बाहेर येताना आपण लाईनअप करून यायचंय. मैदानाच्या बाहेर येताना लाईनअप करून जायचंय. लगेचच नाणेफेक केली जाईल आगामी लढतीची. नवसाती दिवा आणि गजानन तुर्भे दोन्ही कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नवसाती दिवा संघाचा कर्णधार आणि त्यांच्या समोर गजानन तुर्भे संघाचा कॅप्टन असेल. आगामी लढत या दुसऱ्या गटामधील आजच्या फेरीतील दुसऱ्या गटामधील शेवटची फ्रेश लढत आपल्याला पाहायला मिळेल. नवसाती दिवा आणि त्यांच्या विरोधात गजानन तुर्भे. रितेश पाटील चला या आपण आपला कॅप्टन नाणेफेकीसाठी क्विक पाठवायचे.
चला नवसारी दिवस संघाचा कर्णधार चंद्रकांत पाटील रितेश दादा कॅप्टन आपला पाठवायचा आहे प्लीज, कारण तुर्भे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. यानंतर मात्र वेळेअभावी षटकांमध्ये तफावत करण्यात येईल. चला सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होते. 39 धावांचं टार्गेट इथे सेट केल्यानंतर मात्र ते टार्गेट इथे मात्र डिफेन्स करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. तो म्हणजेच नेरूळ 11 नेरूळ संघ. विश्वास घरत, नितेश घरत आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या समोर मात्र फलंदाजीसाठी उतरलाय. पहिल्यांदा स्ट्रायकर एंडवर निलेश, पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा. राहुल, एक चपळ चतुर चाणाक्ष असा हा होर हुन्नडी खेळाडू याने मात्र झेल पकडला आणि फलंदाज बाद. चला सामना सुरू ठेवायचा प्लीज. नेरूळ संघ पहिला गडी मात्र शून्यावर बाद झाल्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने मी म्हणेन संघाचा सरसेनापती सलामीचा एक्सप्लोजिव्ह फलंदाज कोणत्या प्रकारची धाव न काढता मात्र बाद झाल्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने मी म्हणेन विजयाची घोडदौड. आणि खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर संघर्षमय सामना जो पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो संघर्ष मात्र पुन्हा एकदा चालू ठेवलाय. यावेळेला मात्र स्लॉक केले चेंडूला. चेंडू जाईल डी झोन मध्ये. धाव मिळेल फक्त 1 आणि एका धावण संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 वर. नवसाथी दिवा आणि त्यांच्या विरोधात गजानन तुर्मे अशी आगामी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांमध्ये खूप चांगली फलंदाज, खूप चांगले गोलंदाज. एक घरचा संघ आहे नवसाथी दिवा, अर्थातच एक पाहुणा संघ. या यंदाच्या मोसमामधील गजानन तुर्भे या संघाचा जर का विचार केला खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत तुर्भे संघाच्या वतीनं. आणि ह्या वेळेला मात्र यानंतरची लढत देखील खूप चांगली रंगेल अशी एक अपेक्षा. इथे यावेळेला मात्र शॉर्ट गुडल्यांचा हा चेंडू होता हलकासा खाली बसल्यानंतर मात्र पुन्हा एकदा या चेंडूला स्लॉक करायचा प्रयत्न. बॅटच्या अपेक्षित स्थळी चेंडू बसत नाहीये. इनफिल्ड क्रॉस करत मात्र चेंडू आउटफील्ड मध्ये गेला. त्याच्यानंतर मात्र धाव मिळेल फक्त 1 आणि एका धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 2 वर. बिनबाद 1-2 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. संत सुरुवात 39 धावांचं टार्गेट आहे. चेंडू तुमच्याकडे असतील 30 चेंडूमध्ये 39 धावा असं सोपं टार्गेट सेट केल्यानंतर मात्र सलामीचा फलंदाज स्वराज ज्याच्या फलंदाजीचा जर का विचार केला तर फलंदाजीमध्ये तो मेरिटनुसार खेळ साकारतो अशी ही त्याची ओळख आहे. कारण चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. इथे मात्र चेंडूनं फ्लाईट घेतली, हाईट घेतली, पंचांकडनं दाद मागतायत आणि इथे या चेंडूला पंच मात्र नक्कीच फर्स्ट वॉर्न करतायत. येस नक्कीच रिव्हर्सचा प्रयत्न.
तुमच्याकडे जर का अनुभव नसेल, परंतु जर का यंग हार्टेड म्हणजे फेअरलेस अप्रोच जर का असेल तर असं प्रकारचं प्रात्यक्षिक नेहमीच पाहायला मिळतं. गतवर्षी IPL मध्ये जो मॅक्सवेल फेल झाला त्यानंतर त्यानं मात्र त्या चुकांवर अभ्यास केला आणि BBL मध्ये बिग बॅश लीग मध्ये जाऊन जो होमवर्क केला आणि काय अफलातून खेळ साकारलाय. असं वाटत नाहीये की एकही मोठी धावसंख्या न रचणारा खेळाडू मोठ्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलिया जाऊन मात्र काय तडाखेबाज कमबॅक केलं होतं. तदनंतर मात्र खऱ्या अर्थाने मी म्हणेन स्वराज यांना देखील खूप चांगलं कमबॅक करावं लागेल, कारण त्याच्या फलंदाजीचा जर का विचार केला तर मी म्हणेन सध्याच्या करंट सिच्युएशनमध्ये मात्र त्याच्या फलंदाजीमधनं बॅटमधनं मात्र धावा यायला पाहिजेत. अपेक्षा डिमांड आहे, सप्लाय मात्र व्हायलाच पाहिजे. स्वराज यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा बीट होतोय. 6 चेंडूचा खेळ इथे संपतोय. षटकामध्ये धावा खर्च करतोय फक्त आणि फक्त 2 आणि गडीबाद झाला 1. 3 धावा झाल्यात. खरं तर 3 धावा झाल्या. यस, आणि दोन्ही पंच आपल्याला स्थानिक पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत पंच धीरज आणि संदेश. आणि कोणताही डिसिजन जर का मी म्हणेन तुम्हाला जर का सल्ला मसलत करायचं असेल तर सल्ला मसलत देखील व्हायला पाहिजे, कारण स्थानिक पंच आहेत. आमच्या ऑफिशियल पंचांना मात्र थोडासा ब्रेक दिलाय, कारण कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी आम्हाला अपेक्षित नाही आहे. त्यामुळेच आमचे ऑफिशियल पंच MCA पॅनलचे पंच आपल्याला आज पाहायला मिळतील संपूर्ण दिवसभर. बंटी कांबळी सर आणि त्यांच्या समेत शिवा वैती सर आपल्याला पाहायला मिळतील या थ्रू आउट दिस टुर्नामेंट. जर का बघितलं गेलं तर स्पर्धेचं टायटल आहे करंट स्मृती चषक 2021. साईनाथ क्रिकेट संघ दिवा कोलीवाडा आयोजित ही 2 दिवसीय टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आपण पाहताय. दुपारचा सत्र आहे. दुपारच्या सत्रामधील दुसरा गट, दुसऱ्या गटामधील पहिली फ्रेश लढत आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच पहिल्यांदा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते गोठिवली संघानं. राकेश प्रतिष्ठान गोठिवली या संघाला आणि फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं ते नेरूळ संघाला. नेरूळ संघाच्या वतीने पहिल्या फलंदाजीमध्ये 30 चेंडूमध्ये 38 धावा काढल्या गेल्या. 39 धावांचं टार्गेट इथे सेट केल्यानंतर इथे मात्र या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरल्यानंतर दोन्ही संघ मी म्हणेन जिकरीचे प्रयत्न करतात आणि इथे सामन्यामध्ये मी म्हणेन पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न होतोय तो म्हणजे नेरूळ 11 नेरूळ संघाचा. दुसऱ्या गडी वाहत होते संघाची एक अवघी धावसंख्या फक्त 3. गेलाय तो म्हणजे राहुल कडनं. राहुल याच्या खेळीचा जर का विचार केला तर खऱ्या अर्थानं ज्याची टेनिस क्रिकेट विश्वाला मात्र जी जडणघडण जी ज्यांनी केली पाया रचनी मात्र अंडरम क्रिकेटमधनं केली तो राहुल. यावेळेला पुन्हा एकदा हलकासा मात्र फेस ओपन केला. बॅटचा फक्त दिशा दाखवली. धाव मिळेल फक्त 1. पंचांना मात्र मी विनंती करेन आमच्याकडे इशारा करायचा आहे. 1 धाव मिळाली. या एका धावांवर संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती अवघी 4 वर 2 बाद 4 अशी अतिशय संत आणि कमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मिस्टर राहुल ऑन द बॉलिंगवर पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा आगामी चेंडू अराउंड द विकेट येत आहेत. यावेळेला चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र नोमॅन्स रिजन मध्ये लँड होईल आणि 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स हा जाईल चौकार. आणि चौकाराने संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 8 वर.
नक्कीच आत्मविश्वास मात्र उंचावला असेल. मगासपासून ज्या खेळाडूचं मात्र कौतुक होत होतं माझ्यासोबत मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आज केतनदादा शेलार, अर्थातच आमचे चांगले मित्र आहेत, गोठिवली गावचे सुपुत्र. गोठिवली या राकेश प्रतिष्ठान या संघाच्या वतीनं ते खेळ करतात. आज मात्र 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत, परंतु क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम आणि गुणलेखन मी नेहमीच जितक्या स्पर्धा या परिसरामध्ये मात्र मला संधी मिळते त्या स्पर्धांना मात्र नक्कीच ते आवर्जून उपस्थित असतात. यावेळी फ्लायटेड डिलिव्हरी इथे चेंडू मात्र हाईट फॅक्टर खूप महत्त्वाचा राहिला आहे. गोलंदाजाची हाईट खूप चांगली आहे म्हणून चेंडू मात्र गुडलेंथवर पडल्यानंतर हलकासा फ्लाईट घेतोय आणि फ्लाईट घेतलेला हा चेंडू इथे मात्र धावांचा जर का विचार केला षटक इथं मात्र संपलं आणि षटकाचा जर का विचार केला तर षटकामध्ये धावा आल्या 12. एकंदरीत धावा पोहोचतात त्या 15 दोन पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या 15 धावा आल्या. आता मात्र उर्वरित षटकांचा जर का विचार केला तर मात्र 39 धावा हे समीकरण आहे आणि 39 धावा अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू 24 धावा. मॅच मात्र थोडीशी मी म्हणेन अजूनही समसमान आहे. 18 चेंडूमध्ये 24 धावा म्हणजे हे षटक जर का कुठेतरी 6 ते 8 धावांचं जर का फेकलं तर मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन मॅचमध्ये मजा येईल. 12 चेंडू आणि खऱ्या अर्थानं जर अंतिमच्या षटकामध्ये मी म्हणेन कुठेतरी 16 ते 18 धावा यायला पाहिजेत. मॅचची मजा मॅचमध्ये जर का चुरस जर का तुम्हाला निर्माण करायची असेल तर मात्र खऱ्या अर्थाने नफेतुली गोलंदाजी करावीच लागेल. वाईट यॉर्कर तुम्हाला चेंडू फेकावे लागतील, गुडलेंथवर तुम्हाला चेंडू फेकावे लागतील. ते त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं स्वीकारावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर रोहन जो सलामीला आला होता तो रोहन आणतो द बॉलिंग बार पुन्हा एकदा तयार. यावेळी चेंडू लॉफ्ट केलाय. ओव्हर पिच चेंडूचा समाचार षटकार. आणि आमच्या व्यासपीठावर मात्र इथे मात्र इंटरनल सट्टा चालू आहे. केतन शेलर आणि त्यांचे मित्र या वेळेला मात्र इट्स अ जोक बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ एंटरटेनमेंट. या वेळेला मात्र हा चेंडू वाईड +1 या धावा मिळतील 2 आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं 2 षटकामध्ये मॅचमध्ये शिरकाव केला होता नेहरू संघानं, परंतु जो षटकार गेलाय त्या षटकारा मात्र आत्मविश्वास गमावलाय गोलंदाजानं आणि लय देखील गमावली आहे. आता मात्र पुन्हा एकदा जिकरीचे प्रयत्न करावे लागतील गोलंदाजाला. फिंगर्स रोल केला यॉर्कर चेंडू इथे मात्र फक्त डिफेन्स केलाय, सन्मान दिला या चेंडूला, धाव मिळेल फक्त 1 आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 24 वर. अजूनही जर का विचार केला तर जिंकण्यासाठी 39 धावांचं टार्गेट आहे आणि इथे अजूनही 15 धावांची गरज. येणारे चेंडू असतील या षटकामधील 16 चेंडू आणि 15 धावांची गरज. आता मात्र आक्रमक पवित्रा ऑस्ट्रेलियन माइंडसेटने मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. 2 क्षेत्ररक्षक मात्र बरोबर क्रीजच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिड ऑफ मध्ये अगदी विकेट्सच्या बाजूला यावेळेला हलक्यातनं टॅप केला. मगाशी उल्लेख झाला होता खऱ्या अर्थानं खरा फलंदाज कोण असतो. खरा फलंदाज तो नाहीये जो फक्त चौकार षटकार लगावेल. चौकार षटकार लगावण्याची त्याच्याकडे क्षमता असेल, परंतु खरा फलंदाज तो आहे जो परिस्थितीनुसार मात्र आपला खेळ साकारतो. इथे मात्र परिस्थिती होती आधी मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र जरी काय एकेरी दुहेरी धावसंख्येवर मात्र कॉन्सन्ट्रेट केलं तरी देखील चालेल. आता मात्र एकेरी आणि दुहेरी धावसंख्येने धावपळ पुढे जाते. धावा पोहोचत आहेत पाव शतकावर. आता मात्र 25 वर पोहोचतोय पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगले बॅटस्विंग पाहायला मिळाली. बॅटचा कडा एज चेंडू जाळली बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, धाव मिळेल फक्त 1 आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 26 वर. मी विनंती करेन नवी मुंबईचा कोहिनूर भूषणदादा पाटील, मी विनंती करेन आमचे गोल्डन मॅन ऑफ नवी मुंबई अर्थातच निलेश दादा यांची विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचे. नवी मुंबईचा मान, नवी मुंबईचा सन्मान, नवी मुंबईचा रिस्पेक्ट, कोहिनूर ऑफ नवी मुंबई मिस्टर भूषण पाटील या आपण आमच्या व्यासपीठावर आदराने सन्मानाने. यानंतर तुर्भे गावची टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथे मात्र धावसंख्येचा जर का विचार केला तर हळूहळू मी म्हणेन बॅकफुटवर आता जाताना पाहायला मिळेल तो नेरुल एवन नेरुल हा संघ. कारण गोलंदाजी जी पहिल्या षटकामध्ये झाली होती ती गोलंदाजी खऱ्या अर्थानं
ती कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायला हवी होती रोहनकडनं, परंतु तसं घडत नाहीये. रोहन याला मात्र नक्कीच खऱ्या अर्थानं मी म्हणेन बाराला 12 पाहिजेत.
हॅलो आणि फक्त 3 धावांची गरज आहे. इन मीन 3. नेरूळ संघ थोडासा बॅकफुटवर, इथे विजयी फटका. नेरूळ संघ इथे मात्र पराभूत होतो आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला शुभेच्छा असतील पुढच्या स्पर्धांसाठी आणि विजय संपादित करतो. पहिला विजय